मला सांगा, तुम्हाला कधीपासून काय काय त्रास होतो ते सांगा. हा पाय ना माझ्या 2 वर्षापासून दुखायचं. ओके, मग याच्यावरती आधी काय ट्रीटमेंट केली होती? याच्या आधी काहीच नाही केली, फक्त हे शुगर आहे ना मला. हां. मग ते शुगरच्या मुळे थोडं म्हणजे वातळ वगैरे खायची नाही. हां. गोळ्या थोडंफार घेत असेल ना? गोळ्या चालू आहे ना. हां, पण मग काही एवढं खास फरक पडत नव्हता? फरकच पडत नव्हता. ते फक्त शुगरला कमी कंट्रोल व्हायची, बाकी काही नव्हतं. पाय दुखतच राहायचं. नीड आल्यानंतर एवढं 2-4 किती फरक जाणवला? आता 2 दिवसातच बराच फरक झाला. म्हणजे एक खाली कोणी पाय ना एकदम असं खुर्चीवर चाललं ना एकदम गार वाटायचं. आणि उन्हातून डांबरी रोड आहे ना त्याच्यावर किती तापलेलं असतं ना तरी गारच लागायचं. मग आता समजतं. डॉक्टर सांगितलं होतं का डायबिटीस मुळे होतं वगैरे असं काही सांगितलं होतं? डॉक्टरांना गेलीच नाही. बरेच दिवस पण ट्रीटमेंटच नाही गेली पैशामध्ये. माझी ट्रीटमेंट तिकडे शिलेश कॅनडा. पण आता नेमकं झालं काय होतं, असं का होतं ते सांगतो. तर तुमच्या कमरेमध्ये 4 ते 5 वरची डिक खाली सरकलेली होती. डिक सरकल्यामुळे त्याच्यातली बरीच गाडी बाहेर आली. म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून पायाला होतं. म्हणून कमरापासून पाय दुखणं, जडपणं, रग लागणं, कळ लागणं असा प्रकार होत होता. त्याच्यामुळे ते ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळे पायांना ते सेन्सेशन कमी झालं. त्याच्यामुळे बधीरपणा यायचा, कळ लागायची, जास्त चालता येत नव्हतं बरं. आता हा प्रकार काय होतो, कधीतरी तुम्ही कमरावरची जबरदस्त पडले, त्याच्याने ती टीक सरकली. पण जसं तुम्ही उंच्याकडनं वाकून काम व्हायचं, वजन उचललं जायचं, त्याच्याने हा प्रकार अजून जास्त प्रमाणात वाढायचा. पण गादी जागेवर येत नव्हती. पण याला दुसरा पर्याय ॲलोपॅथीमध्ये काय होतं, मेडिसिन तयार झालेली आहे. ॲलोपॅथी डॉक्टर काय करतात, मग ऑपरेशन करून ती गादी कट करता आणि न चालवतात. पण ही खर्चिक पण आहे आणि त्याची साईड इफेक्ट पण होण्याचे जास्त चान्सेस. पण याच्याने नॅचरल नाही, तुम्हाला कोणता साईड इफेक्ट आणि परमनंटली रिकवर होतो. पण याला नियम आले पथ्य. म्हणजे नियम काय, 15 किलोची पुढं वाकून वजन उचलायचं नाही, फालतू झोपायचं नाही, जास्त गुडघ्यावर बसून काम करायचं नाही, आंबट वातळ, गॅस होईल, ऍसिडिटी किंवा पित्त होईल, हे थोडे दिवस हे पदार्थ निघायचे. नंतर हे पण चालतं. दुसरं कमराला झटका बसला असं काही करायचं नाही, कमरावर पडणार नाही याची काळजी घ्यायची. हे लक्षात ठेवायचं. आमची चॅनल टाकून हा व्हिडिओ तिथून बघून घ्या ना. फालतू झोपा. लोकमान्य हॉस्पिटल स्वतः हात लावला ना तर पाय हात लावलाय बा असं कळतच नव्हतं. मॅडम पायकडे डोकं चालतं पूर्ण. ऑपरेशनची गरज मी सांगतो. चांगलं वेळ लावता कमरा घेतलेली फायदा नाही महत्व असतं. यायला महत्व जेवढं होईल तेवढं